आता थेट दिल्लीला आलेलो आहोत। दिल्लीमध्ये या लष्कराच्या सुसज्जित अशा ट्रकवर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि आता ही अंत्ययात्रा अंतिम संस्कारासाठी पुढे निघणार आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा हा अशा प्रकारे अंतिम प्रवास सुरू होतोय। भारत मातेचे सुपुत्र आणि देशाला एका नव्या पर्वात आणून ठेवणारे पंतप्रधान म्हणून भारत त्यांना लक्षात ठेवेल। आपल्यासोबत आहेत दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, मनमोहन सिंग यांची त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला आहे। अगदीच ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जमा हमारा। मनमोहन सिंग यांची ही अंतिम यात्रा जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपल्या लाडक्या नेत्यांना अंतिम निरोप देण्यासाठी देशभरातील जनसागर राजधानी दिल्लीतील अकबर रोडवरती या ठिकाणी लोटलेला आहे। अटलजींच्या ओळीत जर त्यांचं वर्णन करायचं म्हटलं प्रसन्न सर तर असं म्हणता येईल की मैं जी भर जिया मैं मन से मरू, अशा शब्दात ते जगले। त्यांनी कर्मावरती विश्वास ठेवला आणि सातत्यानं त्यांच्यावरती टीका झाली, मात्र त्यांनी म्हटलं की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। लोकांनी लोकांचं काम केलं, पण ह्यांनी कर्मावर विश्वास ठेवला। आपल्या कामानं एका सर्वसामान्य शीख कुटुंबातून पाकिस्तान विभाजित झाल्यानंतर तिकडे गेलीही नाहीत, अशा सर्वसामान्य कुटुंबातून 3 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घेतलं। शिक्षणाच्या बळावरती आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि जगामध्ये सर्वात मोठं जर काही असेल तर शिक्षण आहे या दृष्टिकोनातून त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी शिक्षणाचा अधिकार राज्यातील सर्व देशातील सर्व सामान्य जनतेला दिला। अन्नाचा अधिकार दिला। आपल्या देशामधील कोणताही नागरिक भुकेला मरू नये असं त्यांच्या काळात कार्य झालं। शेतकऱ्यांची सर्वात मोठी कर्जमाफी त्यांनी दिली। जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होता तेव्हा ते विदर्भात स्वतः आले, त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली। त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्वामीनाथन आयोगाची नियुक्ती केली। तर एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या नेत्याला सर्वसामान्यांची कळवळ होती, जाणीव होती आणि त्या दृष्टिकोनातून या नेत्याने कार्य केलं, लोकांना सेवा दिली। अशा पद्धतीचा हा नेता आहे आणि त्यांनी संसदेमधील त्यांची भाषणात आपण पाहिली असतील तर अत्यंत कठोर अशा शब्दात कधीही ते बोलले नाही, वैयक्तिक टीका केली नाही। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल सुषमा स्वराज दिवंगत नेत्या, त्यांनी त्यांच्यावरती टीका केली होती की तू इधर उधर की बात मत कर और काफिले क्यों लुटे हे। तर त्यावरती त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं होतं की माना की तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो देख। तर अशा पद्धतीची त्यांची वाक्य आणि सर्व म्हणजे समोरून सुषमा स्वराज यांनी जेपीसी संदर्भात मागणी करताना टीका केली होती। त्याच्यानंतर त्यांच्या या शायरीनंतर पूर्ण सभागृह खिळखिळून उठलं होतं। तर या नेत्याने कधीही अजातशत्रू राहिला, प्रत्येक व्यक्तिमत्वाचे म्हणणं ऐकून घेतलं, कधीही बडेजाव केला नाही, सर्वसामान्य व्यक्तिमत्व जगले, असा हा महा सुरुवात झालेली आहे। आणि आता हे पार्थिव जे आहे ते पूर्णपणे हे आर्मीकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांचा अंतिम प्रवास जो आहे तिरंग्यातून गुंडाळून सुरू झालेला आहे। तिरंग्यामध्ये जाताना म्हणजे देशासाठी महान कार्य जो करतो त्यालासाठीच हा सन्मान मिळतो आणि हा सन्मान त्यांना मिळताना पाहायला मिळतो। ज्या देशासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, कर्म केले, या देशातील गरिबी जनतेला आर्थिक उत्थानाकडे नेण्याचं काम ज्या मनमोहन सिंग यांनी केलं, त्यांना आज त्या देशाचा झेंड्यामध्ये गुंडाळून त्यांची अंतिम यात्रा जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि हा तिरंगा हा सर्वांच्या नशिबात नाही असं म्हणतात, शहीद म्हणतात की त्यांच्यासाठी आणि त्यानंतर जेव्हा देशासाठी महान कार्य करतात अशा नेत्यांसाठी तिरंग्यामध्ये त्यांना अंतिम त्यांची यात्रा जी असते, अंत्ययात्रा जी असते ती निघत असते। तर एकंदरीत पाहिलं तर आजचा हा दिवस एक काँग्रेससाठी शोक दिन आहे, मात्र त्यांची ज्या पद्धतीने ते जगलेले आहेत, त्यांच्या कामाचा ज्या पद्धतीने सांगितलं, त्यांनी म्हटलं होतं की माझ्या कामाचा जे आहे इतिहास आठवण काढेल, इतिहास माझ्या कामाची ओळख ठेवील आणि ते आपण पाहतोय की त्यांची जी ओळख आहे त्यांच्या कामातून आपल्याला पाहायला मिळाली। कर्म केलं करत गेले, कर्मण्यवाधिकारस्ते मला मा फलेषु कदाचनम, अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल वर्णन केलं तर वावगं ठरणार नाही प्रसन्न सर। कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं,
त्यांनी गोरगरीब जनतेला वरती आणण्यासाठी देशाला बाहेर काढलं. 1991ला उदारीकरणाची दारं जेव्हा देशासाठी उभी केली तेव्हा आपल्याला पाहायला त्यांच्या पत्नी या जे समोरचा आर्मीचा गाडी आहे जी फुलांनी सजवलेली आहे त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या फॅमिलीतील इतर सदस्य देखील या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या तिन्ही मुली उपिंदर सिंग, दमन सिंग, अमृत सिंग ह्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य असतील, ते देखील या गाडीमध्ये जे आहेत त्या अंतिम प्रवासाला या ठिकाणून सुरुवात होत आहे. आणि मनमोहन सिंग यांचा पार्थिव काचेच्या याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ते ठेवल्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलामधून आणि तिरंग्यामध्ये गुंडाळून त्यांना पुढे जे आहे ते त्यांची अंतिम यात्रा जी आहे राजघाट परिसरामध्ये जे आहे ती निघणार आहे. आणि आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी हा लोटलेला जनसागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी जमल्याचं शिवाजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आपण दोन बातम्यांवरती प्रामुख्याने लक्ष ठेवून आहोत, एक दिल्लीच्या आणि नंतर बीडच्या सुद्धा. आता आपण दिल्लीमध्ये आपले प्रतिनिधी शिवाजी आपल्याला सांगत होते डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अंतिम प्रवास सुरू झालेला आहे. काँग्रेस मुख्यालयातून आता त्यांचं पार्थिव अंतिम संस्कारासाठी नेण्यात येत आहे. ही अंत्ययात्रा मनमोहन सिंग यांना निरोप देणारी अंतिम यात्रा